सर्वप्रथम तुम्हाला महाबीओसी हे सर्च करायचं आहे। ते सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच एक पॉपअप ओपन होईल। तर ते अशा प्रकारे इंटरफेस दिसायला लागेल। त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी, त्याच्यानंतर रिन्युअल अशा वेगवेगळे पर्याय दिसतील। त्यात तुम्हाला नवीन बांधकाम कामगार नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यांचा आधार कार्ड व मोबाईल नंबर टाकून पुढे सर्चवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि शेवटी त्याचं आडनाव असं पूर्ण माहिती टाकायची आहे। ती सदर माहिती टाकून झाल्यानंतर तुम्ही तिथं त्याचा लिंग म्हणजे जेंडर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचा आधार नंबर वगैरे ऑटोमॅटिकली दिसायला लागेल। त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर कॅटेगरी, जर जनरल असेल तर जनरल, SC ST असेल तर SC ST इत्यादी माहिती झाल्यानंतर तुमचा घराचा पत्ता टाकायचा आहे। पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला गाव, त्याच्यानंतर कोणत्या शहरात म्हणजे कोणत्या तालुक्यात येतात त्या तालुक्याचं नाव, अशी सर्व माहिती तुम्ही भरायची आहे। त्यानंतर ही सगळी माहिती झाल्यानंतर तुम्हाला तालुका, जिल्हा वगैरे सगळी माहिती भरून पुढे लगेच नवीन याच्यावरती तुम्हाला स्टेप्स भरायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला तुमची कौटुंबिक माहिती टाकायची आहे। तुमचं अगोदर नाव आहे त्यामुळे तुमचं तिथे ऑटोमॅटिक नाव दिसायला लागेल। त्यानंतर बांधकाम कामगाराची पत्नीचं नाव, त्याच्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, अशी सर्व एकूण माहिती भरायची आहे। त्याच्यानंतर ते अगोदरपासून बांधकाम कामगार नोंदणी केलेली आहे का, तिथं होय किंवा नाही, असल्यास होय म्हणायचं, नसल्यास नाही म्हणायचं आहे। त्यानंतर पाल्यांची नावे टाकायची, म्हणजे जे तुम्हाला मुलं किंवा मुली असतील त्यांचे नाव, आधार क्रमांक इत्यादी माहिती या कौटुंबिक माहितीच्या जागी भरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला नियोक्ताचा जो तपशील आहे, एम्प्लॉयमेंट डिटेल्स, ती फिल करायची आहे। तिथं सर्वात प्रथम कामाचे स्वरूप, मग नेमकं काम कोणतं करतं त्यापैकी बांधकाम कामगार, गवंडी असं कुठलेही असो ते निवडायचं आहे। मी इथं मेसन निवडलं। त्यानंतर त्याचा कामाचं रुजू झाल्याचा दिनांक भरायचा आहे। त्यानंतर जो जारी करणारा आहे म्हणजे कामाचं प्रमाणपत्र जारी करणारा आहे तो कोण आहे, ग्रामसेवक किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असं काही असेल। जर शहरी भागात असेल तर कॉन्ट्रॅक्टर निवडायचा आहे किंवा ग्रामीण भागात असेल तर ग्रामसेवक निवडायचा आहे। त्यानंतर एक अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि जारी केल्याचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। मित्रांनो, ही होती माहिती। आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा। धन्यवाद।